शुगर बीपी एक झटका येऊन गेला, स्प्रिंग घालेल आहेच, मुळ्याचा ठणका चालूच, मूत खाडा वळवळ करतोच, झोपायला गोळ्यांचा डबाशी फालतो व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंडवास व्हायची गोळी, काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल्लं तर जिकडं होतं इकडं. बरं काहींना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या, 22 रोट्या. घरी गेलो, अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खाय उन्हातून आलं मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावाना, 22 ग्लास मठ्ठा प्याला, फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलो आणि ते बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खडखड खडखड. उभं राहिलं खडखड खडखड, खाली बसलो खडखड खडखड. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू, आग लाव त्याचा. आणि शरीरात काम तर जरा नीट ऐका तरुण पोरं विर, पागलपणा करू नका. शरीरामध्ये काम तयार झाला तर तो डोळ्या वाटत बाहेर पडतो, आणि डोळ्यात जर पाप तयार झालं तर ते मनात पाप होतं. आणि डोळ्यात मन एकत्र आले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाहते त्यांना असं करायला होतं लागत. ज्ञानेश्वरीन गाथा इथं चालत नाही. म्हातारा सुद्धा मोकळ्या मनाने बायको करू शकतो. हो, तो फक्त वयानं दमलाय. हसण्यावारी नेऊ नका, ओवी ऐका. येत इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. आणि दुसरा अध्याय असंही म्हणतोय, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हो, अजून ओवी त्याला, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. पुढचं सांगू का तुम्हाला? विषयाचं ध्यान जरी झालं तरी परमार्थाचा पत्ता पडतो. हे कुठून आणलं, हे उचालत नाही. स्वप्नात श्रीचं दर्शन झालं, परमार्थाचा पट्ट्या बोळ झाला. इथं कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तर माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी वाजत. प्लॅस्टिकची काय श्री येते, स्वप्न आहे नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती. हे मी बोलत नाही, वाक्य ऐका. विषयाचं ध्यान जरी झालं तरी त्याला त्याचा संग लागल्याशिवाय राहत नाही. ऐका, विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. काम शरीरात तयार झाला, तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. आणि विषयाचं ध्यान जरी झालं, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं अर्जुनाला सांगताना सगळं हेच सांगितलंय. हेच ते वाचा एकदा जरा, 2 गोष्टी वाचित जा. स्थित प्रज्ञेची लक्षणं आणि नाथबाबाचं चिरंजीव पद. उगाच गप्पा आणायचं आपलं काहीतरी. विषयाचे करी ध्यान सांगूनच टाकतो. विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धी नाश, म्हणजे आत्मनाशिसी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. नाही चालत, नाही नाही असं जमणार नाही. तो काम आहे. आता त्याच्या पुढचं ऐका. काम शरीरात तयार झाला,
आणि तो जर अपुरा राहिला क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो शिवाजी महाराजांच्या सप्त्यात, तरुण मंडळी राग आकळा. खून करायला 2-4 दिवस नाही लागत, मर्डर करायला काय दुपार लागत. इंदुरीकर बोकस बुकशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 5 लाख खर्चायचे कवा. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. तुम्ही 2 मिनिटं रागाला कंट्रोल करा, काय तुम्हाला फरक पडला की त्याला काय गोळीबार करायला का दुपार लागते, मर्डर करायला का 5-6 तास लागते. पण वव्यात ऐकत जा ना जरा. काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला पुरा, तर त्याला रोज ती गोष्ट मिळावा असा लोभ तयार. सूत्र भागिरी आवडे. एखाद्या माणसानं सोसायटीत काम करताना 1 खताची गुणी विकली का तो सोसायटीला गिराईक पाहतोच. त्याला लगेच काय तयार होतो, करेक्ट, नाद लागत होतो त्याला, नाद. परत मागून येतो. काम तयार झाला, झाला काम काय पुरा झाला नाही, पुरा झाला. आणि तो काम जर पुरा झाला तर मला रोज ती गोष्ट मिळावा, करेक्ट, लोभ तयार होतो. आणि लोभ एकदा तयार झाला का माझ्यासारखा कोणीच नाही हा मत तयार होतो. मत हे काय मोटरसायकल चालला, कुत्र्याला ठाणे, पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढी मध्ये. आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो, मुळ्याचा कोण दुख होतो ना त्याला. आम्हाला पाहिलं का पेपर सुटला 12वीचा, 4 जण नारू 90 पेली, फुल टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. आता 4थं कुठं बसला असं कॅरेजवर, टांगड्या फाकेल चाललं उलट, धडकलं, दोन्ही बॉल सटकले आणि मी आलो. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? 100 वाव्या सांगितलं तुम्हाला. आजच्या कीर्तनात 100 पेक्षा जास्त वाव्या झाल्या. मग तुम्ही बॉल सटकल्याची ओवी कुठे? याला म्हणायचं दंभ. नीट आहे का बरं का? लय किचकटे. काम पुरा झाला नाही. आणि कामाची अवस्था अशी आहे, इथं तयार होत होतो. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी, पापण्यांच्या मध्यभागी एक पांढरा भाग आहे आणि पांढऱ्या भागाच्या मध्यभागी काळा भाग आहे आणि त्या काळ्या भागात एक खटकी आहे. घरी गेल्यावर आरशा पुढे उभे राहा. समोरची गोष्ट जर आवडली ना, ती इकडं दिसत नाही, मध्ये दिसत. मग तुम्ही अभ्यास करा पोरीचा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवय नाही, 13 ते 18, आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. नाही, पोरीचं वैशिष्ट्य आहे, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. कोणती जगातली पोरगी पा प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. इरीवरच्या मोटरी चुरितो, किबली चुरितो, लोकांच्या किबली, आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटबा दे. अजून लय किचकटे बरं का. बोल तुम्हाला पहिलं हेच सूत्र. काम तयार झाला, आता त्याला 7 गोष्टी आहे बरं का. ते VIP लोकांसाठी लय महत्वाच्या स्टेजवरच्या. तुमच्यासाठी स्टँडर्ड आहे त्या, तुम्ही लिहूनच ठेवा. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नातं नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत, तुम्ही खात्रीशीर ऐका. आता तुम्ही नवरदेव होणार नाही तो विषय. तुमचा विषय सोडून झाले तर
तरच तुम्हाला पश्चाताप आहे ना. ज्यांचे लग्न झालेत ना त्यांना पश्चाताप आहे, पण ज्यांचे राहिले तुम्ही तो विषय सोडून. हे मी बोंबलत होतो. हा लोक इंदुरकर येड आता रविवारी झालं, मंगळवारी रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. दोन्ही नवऱ्यांची काल्याच्या कीर्तनात गाठ पडली आणि मारा मार्या. लोक खाली गेलेत महाराज, वर नाही गेले लोक. मला एक माणूस आला म्हणला आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं मी काय ह्याला पडत नाही, मी सगळ्या बोलांपेक्षा वेगळा माणूस, मी मोबाईल वापरत नाही, माझा जगाचा काही संबंध नाही. कीर्तन, गाडी, झोपणे, वाचणे, ते आपलं कोण मिळालं त्याचा तपास नाही, कोण आलं तपास नाही. मी मोबाईल वापरत नाही, मला व्हॉट्सअप नाही, मला आपली परिस्थिती नाही. मला स्टेटस नाही, इंस्टाग्राम नाही, काय नाही, कोणाच्या एक नाही दोन. उलटे माझ्या क्लिपांवर लोक कोट्याधीश झाले आणि माझा गेम केला. पण मी मोबाईल वापरत नाही. ते आलं माझ्याकडे, म्हणलं आपल्याकडे नवरी हो. मी म्हणलं आमच्याकडे पोरगा आहे बाबा वाजवणारा, तू नाही बरं ना. मग ते जमलं लग्न, मी याला पडत नाही, पण पाहिलं चाल वारकरी. अहो 2च दिवस झाले लग्न जमून आणि ते पुरीचं आईन बाप आले नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं झालं काय, नाही म्हणून सांगा. अरे पण झालं काय, तुम्हाला काही अक्कल मला. अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकरला अक्कल नाही, काही भेजा वापरा मला म्हणले ती पोरीची आई. मी म्हणलं झालं काय. अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला तो माळकरी आहे. मी म्हणलं माळकरी आहे मग काय. अहो महाराज काही अक्कल पाहिजे. माळकरीला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायला पोरीला गेले, आमची ठेप होईन का. मी भिकाऱ्याला देईन, बाकीचं तुम्ही म्हणा. काय वाईट दिवस आलेत लोकांचे, काय वाईट दिवस आले. फार कामातून गेले लोक रे. आता ही बसलीत ना एवढी, ही फक्त नगद नारायणाची गावकऱ्यांची कृपा आहे. कसे बी 2 तास कीर्तन ऐकत्यात, नाही तर बधीर झाले लोक. एकटेच बोला त्यात, मोठं एकटेच बोला त्यात. काही लोक तुम्ही गार्डन मध्ये जाऊन पहा 5 वाजता, लई येडे लोक एकटेच बोला त्यात. काही एकटेच हसा त्यात, काही कुठे बसले का काडकीनं माती उकळी त्यात. काय तर आहे. मला एक सांगा महाराज, थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे, काय संग न्यायचंय. आता हे तुम्ही मी एवढं कमवलंय, हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही. आता काय घेणार आहे. 50चे तर झालोय, 50चे झालोय. शुगर, बीपी, एक झटका येऊन गेला, स्प्रिंग घालेल आहेच, मुलाचा ठणका चालत, मूत खाडा वळवळ करतोच. झोपायला गोळ्यांचा डबाची फालतं व्हायची गोळी, उतारा व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काही ना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खाल्लं तरच इकडं होतं. इकडं बरं काही ना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या, 22 रोट्या. घरी गेलो, अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खाय उन्हातून आलं, मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्यालं, फुलणाऱ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलं आणि ते बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं खळखळ खळखळ, खाली बसलो खळखळ खळखळ. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन, आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा, आग लाव त्याचा. काय लोक काही खायचं काही
सारखं त्या मोबाईलवर. काही तर कानात वायरी घालतात, इथं मोबाईल देतात आणि त्या बोलायच्या पद्धतीत इतक्या नालायक आणल्यात. एनो एनो एनो. अरे तू बोलत नाही, माझा आग व्हायला लागली, बंद कर. एनो 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 एनो. आता इकडं लाव काय. अरे थोडं जागा रे. मी तू तुझं माझं काम क्रोध लोभ इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. काम अपुरा राहिला आणि क्रोध हे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.